साधी शेवई खाऊन कंटाळा आलाय? मग आज बनवूया अशी नवाबी शेवई. एकदम रॉयल चव येईल आणि पाहुणेही खुश होतील. नमस्कार, मी पल्लवी. सगळ्यांचं मनापासून एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. आज आपण पाहूया ही नवाबी शेवई, जी गोड, क्रीमी आणि एकदम शाही स्टाईलमध्ये. ही शेवई बनवण्यासाठी मी घेतल्या आहेत 1 कप बारीक शेवया. याचा आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. हे तूप गरम झालं की यामध्ये आपल्या आवडीनुसार किंवा घरात जे ड्रायफ्रुट्स असतील ते सगळे यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि छान गोल्डन रंग येईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. हे ड्रायफ्रूट चांगले परतले गेले की यामध्ये घालायचे आहे आपल्याला 2 चमचे बेदाणे. बेदाणे सगळ्यात शेवटी घालायचे, सुरुवातीलाच घातले तर ते करपले जातात. आता हे सगळं छान असं भाजलं गेलेलं आहे. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आता याच पॅनमध्ये आपण अजून थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये या शेवया घालून घ्यायच्या आणि छान गोल्डन रंग येईपर्यंत शेवयासुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायच्या आहे. करपवायच्या नाही आहेत. आता सगळं छान असं भाजून झालेलं आहे शेवयासुद्धा. आता यामध्ये 1 छोटा कप मी दूध घालून घेते आहे. दूध घालायचं आहे. खूप जास्त आपल्याला या शेवया मऊ शिजवायचे नाही आहेत, म्हणून थोडंसंच दूध घातलं. यामध्ये लगेचच 2 चमचे साखर घालायची आहे आणि सगळं छान असं मिक्स करायचं आहे. खूप जास्त आपल्याला शिजवायच्या नाही आहेत शेवया. अशा मोकळ्या सळसळीतच राहायला पाहिजे. आता ह्या शेवया आपण काढून घेऊया आणि त्यानंतर याच पॅनमध्ये मी 2 मोठे कप दूध घालून घेतलेलं आहे. साधारण हे अर्धा लिटर इतकं दूध आहे. हे दूध आपल्याला थोडंसं आटवायचं आहे. त्यासाठी ह्याला चांगली एक उकळी आलेली आहे. आता दूध तापतंय तोपर्यंत एका बाउलमध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 3 ते 4 चमचे आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे. आता हे दोन्ही आपल्याला या बाउलमध्ये दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत. हे बघा, अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे जे मिक्सचर तयार झालेलं आहे ते आपण या उकळत्या दुधामध्ये घालूया आणि पटापट सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हे असं मिक्स केल्यामुळे हे दूध पटकन घट्टसर होईल आणि छान क्रीमी टेक्स्चर येईल याला. तर अशा पद्धतीने हे बघा, इथे असं मस्तपैकी हे सगळं एकत्र केलेलं आहे आणि गुठळ्या न होऊ देता आपल्याला हे सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे हे टाकत असताना, नाहीतर पटकन लगेचच गुठळ्या होतात. तर हे बघा, अशा पद्धतीने सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि लो फ्लेमवरती कस्टर्ड आणि मिल्क पावडर आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने हे गुठळ्या न होऊ देता छान असं एकत्र करून घेतलेलं आहे आणि 3 ते 4 मिनटात चांगलं शिजलंसुद्धा गेलेलं आहे. गॅस अगदी लो फ्लेमवरतीच आहे. आता हे सगळं छान एकत्र झाल्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि हे पूर्णपणे थंड होऊ देऊयात. पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपल्याला हे सगळं छान असं सेट करून घ्यायचं आहे. गॅस बंद केल्यानंतर यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा वेलची पूड आणि थोड्या केशरच्या काड्या. आता हे घालून सगळं पुन्हा एकदा आपण एकत्र करून घेऊया आणि हे थंड होऊ देऊया. हे मिश्रण जरी थंड होत असेल तरीसुद्धा आपल्याला मधून हे हलवत राहायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. तर अशा पद्धतीने सगळं हे छान तयार झालेलं आहे. आपली तयारी झालेली आहे. आता एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये खाली आपल्याला पहिला शेवयाचा लेयर लावून घ्यायचा आहे. त्यानंतर यावरती आपण जे हे मिक्सचर केलेलं आहे त्याचा एक थर लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी 2 लेयरमध्ये हे करणार आहे. शेवया थोड्याच आहेत आणि सुरुवातीला मी सुद्धा हे पहिल्यांदाच केलेलं आहे, त्यामुळे मी हे थोड्याच प्रमाणात केलं. पण खायला खूपच छान लागतं. हे एकदम टेस्टी होतं, क्रीमी येतं टेक्स्चर याला आणि खाताना एकदम रॉयल टेस्ट येते याची. आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे यावरती घालून घेऊया आणि त्यानंतर आपण जे तयार केलेलं मिक्सचर आहे ते घालून घेऊया. दुधाचा असा हा छान क्रीमी टेक्स्चर याच्यावरती हा घालून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा एकदा यावरती आपण ज्या शेवया केलेल्या आहेत त्या शेवयांचा लेयर द्यायचा आणि सर्वात शेवटी पुन्हा एकदा हा क्रीमी टेक्स्चर देऊन घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा, ड्रायफ्रूटसुद्धा घालून घेतलेले आहेत. वरून तुम्ही अजून गार्निशिंगसाठी पिस्ता वगैरेसुद्धा घालू शकता. खूप छान तयार होतं. तर अशा पद्धतीने आज आपण हे केलेलं आहे नवाबी शेवई. तुम्ही अशी ही नवाबी शेवई आधी कधी ट्राय केली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.
एकदम रिच, क्रीमी आणि सणासुदीला परफेक्ट अशी आहे आणि ही थंड थंड सर्व करायची आहे. ही शेवई तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सगळे लेअर लावून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला हे फ्रीजमध्ये 4 तास सेट करून घ्यायचं आहे. 4 तास सेट करून घेतल्यानंतर मग तुम्ही इथे पाहू शकता. हे बघा, अशा पद्धतीची ही नवाबी शेवई तयार झाली आहे. नेहमी त्याच पद्धतीच्या शेवया करून खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचं हे स्वीट नक्की ट्राय करा आणि या थंड झाल्यानंतर शेवया खायला खूपच मस्त लागतात. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.